नमस्कार. भात कापणीला आपण आलो होतो कोकणात आपल्या गावात आणि समजलं तो गौरेडा एक इथे त्याचा अपघात झाला आहे आणि काहीतरी तो तिथे जागेवर बसून आहे. तर काय विषय आहे हा बघा, वरती ही जी सीमा दिसते, डोंगर दिसतोय, याच्यावरती कोल्हापूर चालू होतं आणि कोल्हापूरमध्ये अभयारण्य शाहू महाराजांच्या काळापासून गौरेडे मोठ्या प्रमाणात असतात वरती आणि ते पावसाळ्याच्या वेळी वरची ती कडे ओलांडून त्या सरीने खाली येतात कोकणामध्ये आणि इकडे चरतात बिरतात. वास्तव आता काय राखणी वगैरे होत जात नाही, त्यामुळे त्यांचा वावर वाढला आहे आणि त्यापैकी एक गौरेडा जो आहे हा अपघातग्रस्त होऊन या ठिकाणी खाली जायबंदी झालेला आहे. आणि तो गौरेडा अनेक राखण्यांना, ज्या गुराख्यांना दिसतो, इकडे शेतकऱ्यांना दिसतो, अंगावरती धावून येणं प्रकार किंवा तो अपघाती आहे, त्यामुळं हे प्रकार होत राहतात. तर ते म्हणाले जाऊन बघून या, तर आम्ही तिकडे चाललो आहोत. तो बघा मोडला तो बघा, हा गौ प्राणी आहे बघा. गवा जो रेडा असतो, रान गवा हा इथे आहे आणि आम्ही जे आलो आहे ना तिकडे दाखवतो थोडंसं. इकडे आमचं जंगल टिपर आम्ही इकडे साजरा करतो, जवळच अगदी गावापासून. आणि हे प्राणी शक्यतो एवढ्या खाली येत नाहीत. ते का आहे तिथे, कारण हा जो रेडा ना ह्याचा एक पाय मोडला आहे बघा, त्यामुळे त्याची हालचालीवरती मर्यादा आलेत आणि तो इथे पाण्याच्या आसऱ्याला थांबला. इथं पाणी आहे बघा, खाली दिसलं, छोटा ओढा होतो आणि त्या ओढ्यात पाण्याच्या आसऱ्याला हा प्राणी इथे थांबलेला आहे. किती प्रचंड मोठ्या आकाराचा प्राणी, एवढ्या लांब असून पण अस्वस्थ आहे बघा. आता तुम्हाला दिसेल पुढे येतोय तो, त्या पायामुळे त्याच्या हालचालीवरती मर्यादा आली आहेत. ताकद बघा किती प्रचंड आहे, पूर्ण झाड उचलतोय तो. एवढा राग आलाय त्याला आता आमचा. एवढ्या जवळ आहेत रानटी प्राणी आहे ना, कधी माणसाला सहन करू शकत नाही जवळ. आणि त्याचं या ठिकाणी आपण उदाहरण बघू शकतो. हे पूर्ण झाड आहे मोठं पडलेलं तिथे खाली. एवढा तो त्याचा पाय मोडला आहे, तरी पण ते झाड तो उचलून पूर्ण फेकण्याचा प्रयत्न करतोय. पूर्ण भेटतो. तर आता विषय असा आहे, तुम्ही बघितलाय गौरेडा कसा आहे, तो पूर्ण अपघातग्रस्त आहे. चालणं फिरण्यावरती त्याच्या मर्यादा आलेल्या आहेत. रात्री कदाचित तिथून तो बाहेर येऊन चरत असेल आणि परत आतमध्ये जात असेल, पण कदाचित ह्या प्राण्याचा धोका होऊ शकतो शेतकऱ्यांना, राखण्यांना, गुराख्यांना, शेळ्या चारणाऱ्यांना. कारण तो अपघातग्रस्त आहे, त्यामुळे भियालेला प्राणी आहे. तो अंगावरती येऊन अपघात घडवू शकतो किंवा मग तो स्वतः आजारी असल्यामुळं त्याचा जीव पण धोक्यात आहे, त्याला देखील धोका आहे. तर हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करतो आहे आणि प्रयत्न असेल की माहिती देऊ आम्ही वन विभागाला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यांच्याकडून काय प्रयत्न होतो काय बघू. तर व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. धन्यवाद.